प्यारे बच्चों, आप सबको भी स्वागत है। आज हम व्याकरण के भाग संज्ञा इसके बारे में अध्ययन करेंगे। संज्ञा का अर्थ क्या होता है? संज्ञा का अर्थ है किसी भी वस्तु, व्यक्ति, गुणभाव, दशा को बताने वाले शब्द को यानी परिचय करने वाला शब्द को हम क्या कहते हैं? संज्ञा कहते हैं। फिर एक बार देखिए, किसी भी वस्तु, व्यक्ति, स्थिति भाव और उसका गुण दशा का बोध करने वाला शब्द को हम क्या कहते हैं? संज्ञा कहते हैं। उसी संज्ञा को हम हिंदी में क्या कहते हैं? नाउन, और कन्नड़ में नामपद। इसका डेफिनेशन मैं यहाँ लिखूंगा, आप सभी भी वहाँ लिख लो। संज्ञा इसका अर्थ है किसी भी वस्तु, व्यक्ति, गुणभाव, स्थिति का परिचय करने वाला शब्द को हम क्या कहते हैं? संज्ञा कहते हैं। उदाहरण के लिए, मोहन, गंगा, अमेरिका, गौरी शिखर, आदि। फिर एक बार देखिए बच्चों, संज्ञा किसे कहते हैं? संज्ञा किसे कहते हैं कि किसी भी वस्तु, व्यक्ति, गुणभाव, स्थिति का परिचय करने वाला शब्द को हम क्या कहते हैं? संज्ञा कहते हैं। इसे कन्नड़ में मैं अर्थ बताऊंगा, सुनिए। ಯಾವುದೇ ವಸ್ತು, ವ್ಯಕ್ತಿ, ಗುಣಭಾವಗಳ ಸ್ಥಿತಿಗಳನ್ನು ಪರಿಚಯ ಮಾಡಿಕೊಡುವಂತಹ ಶಬ್ದಗಳಿಗೆ ನಾವೇನಂತೀವಿ? ನಾಮಪದ ಅಂತ ಕರಿತೀವಿ ಮಕ್ಕಳೇ। उदाहरण को देखिए, मोहन, गंगा, अमेरिका, गौरी शिखर आदि। देखो, मोहन एक लड़का है, गंगा एक नदी है, अमेरिका एक देश है, गौरी शिखर एक पर्वत है। किसी भी वस्तु और व्यक्ति, गुणभाव, किसी का भी स्थिति भाव को बोध करने वाला शब्दों को हम क्या कहते हैं? संज्ञा कहते हैं। संज्ञा का प्रकार, संज्ञा का भेद। संज्ञा के भेद यानी प्रकार। व्यक्तिवाचक संज्ञा, जातिवाचक संज्ञा, द्रव्यवाचक संज्ञा, समूहवाचक संज्ञा, और पांचवा भाववाचक संज्ञा। देखो, संज्ञा का भेद यानी प्रकार है व्यक्तिवाचक संज्ञा, जातिवाचक संज्ञा, द्रव्यवाचक संज्ञा, समूहवाचक संज्ञा और भाववाचक संज्ञा। इस तरह 5 भेद होता है संज्ञा में। यानी ನಾಮಪದದೊಳಗ ಎಷ್ಟು ಪ್ರಕಾರಗಳದಾವ ಅಂದ್ರೆ ಮಕ್ಕಳೇ 5 ಪ್ರಕಾರ।
ಒಂದು ವ್ಯಕ್ತಿವಾಚಕ ಸಂಜ್ಞಾ, 2 ಜಾತಿವಾಚಕ ಸಂಜ್ಞಾ, 3 ದ್ರವ್ಯವಾಚಕ ಸಂಜ್ಞಾ, 4 ಸಮೂಹವಾಚಕ ಸಂಜ್ಞಾ, 5 ಭಾವವಾಚಕ ಸಂಜ್ಞಾ ಅಂತಂದು 5 ಪ್ರಕಾರಗಳಾದ ಮಕ್ಕಳೇ. ಮೊದಲನೇದಾಗಿರುವಂಥ ಒಂದು व्यक्तिवाचक संज्ञा, इसके बारे में अध्ययन करेंगे. यहाँ पहले व्यक्तिवाचक संज्ञा. व्यक्तिवाचक संज्ञा इसका अर्थ देखो, जो शब्द किसी भी विशेष व्यक्ति, स्थान, और किसी विशेष नामों का बोध करते हैं, उसे हम क्या कहते हैं? व्यक्तिवाचक संज्ञा कहते हैं. उदाहरण के लिए गांधी, राम, भारत, कुरान, भगवद गीता, आदि. यहाँ देखिए बच्चों, व्यक्तिवाचक संज्ञा, इसका अर्थ देखिए. व्यक्तिवाचक संज्ञा, जो शब्द किसी भी विशेष व्यक्ति, स्थान और किसी विशेष नामों का बोध करने वाला शब्दों को हम क्या कहते हैं? व्यक्तिवाचक संज्ञा कहते हैं. फिर एक बार देखिए, व्यक्तिवाचक संज्ञा का अर्थ इतना है कि जो शब्द किसी विशेष व्यक्तियों का नाम और किसी विशेष स्थान का नाम और किसी विशेष नामों का बोध करने वाला शब्दों को हम क्या कहते हैं? व्यक्तिवाचक संज्ञा कहते हैं. ಮಕ್ಕಳೇ, ಇಲ್ಲಿ ವ್ಯಕ್ತಿವಾಚಕ ಸಂಜ್ಞಾ ಅಂದರೆ ಏನು ನೋಡ್ರಿ, ಯಾವುದೇ ಒಂದು ವಿಶೇಷ ಉಳ್ಳಂಥ ಒಬ್ಬ ವ್ಯಕ್ತಿಯ ಹೆಸರು ಅಥವಾ ವಿಶೇಷ ಒಂದು ಸ್ಥಳ ಅಥವಾ ವಿಶೇಷವಾದಂಥ ಒಂದು ಹೆಸರುಗಳನ್ನ ತಿಳಿಸಿಕೊಡುವಂಥ ಒಂದು ನಾಮಪದಗಳಿಗೆ ನಾವು ಹೇಳ್ತೀವಿ ಅಂದಾಗ ವ್ಯಕ್ತಿವಾಚಕ ಸಂಜ್ಞಾ ಅಂತ ಕರಿತೀವಿ. ಉದಾಹರಣೆಗೆ ನೋಡ್ರಿ, ಗಾಂಧೀಜಿ ಅಂದ್ಕೊಂಡು ಇಲ್ಲಿ ವಿಶೇಷವಾದಂಥ ಭಾರತದ ಒಬ್ಬ ರಾಷ್ಟ್ರಪಿತ ಅಂತ ಕರಿತೀವಿ. ರಾಮಾಯಣದ ಒಬ್ಬ ನಾಯಕ ಯಾರಂದಾಗ ರಾಮ. ಏನು ಭಾರತ ನಮ್ಮ ಒಂದು ಜಗತ್ತಿನೊಳಗೆ ಅತ್ಯಂತ ಶಾಂತಿಪ್ರಿಯ ದೇಶ ಯಾವುದಂದಾಗ ಅದು ಭಾರತದ ಬಗ್ಗೆ ತಿಳಿಸ್ಕೊಡೋದು. ಕುರಾನ್ ಇಸ್ಲಾಮಿನ ಒಂದು ಪವಿತ್ರವಾದಂಥ ಒಂದು ಗ್ರಂಥ ಅಂತ ಹೇಳ್ಬೋದು. ಭಗವದ್ಗೀತೆ ಹಿಂದೂಗಳ ಒಂದು ಪವಿತ್ರವಾದಂಥ ಗ್ರಂಥ. ಇಂಥ ಒಂದು ವಿಶೇಷತೆಗಳ ಬಗ್ಗೆ ಇರುವಂಥ ಪದಗಳ ನಾಮಗಳ ಬಗ್ಗೆ ತಿಳಿಸ್ಕೊಡುವಂಥ ಒಂದು ನಾಮಪದ ಯಾವುದು ಅಂದಾಗ ಅದು ವ್ಯಕ್ತಿವಾಚಕ ಸಂಜ್ಞಾ ಅಂತಂದ್ರೆ ತಪ್ಪಾಗಲಾರ್ದು ಮಕ್ಕಳೇ. ಮುಂದೆ ಎರಡನೇದು ನೋಡ್ರಿ ಮಕ್ಕಳೇ, ಜಾತಿವಾಚಕ ಸಂಜ್ಞಾ ನೋಡ್ರಿ. जातिवाचक संज्ञा, जो शब्द किसी प्राणी, पदार्थ, यहाँ समुदाय की पूरी जाति का
बोध कराते हैं उन्हें जातिवाचक संज्ञा कहते हैं। उदाहरण के लिए मनुष्य, पर्वत, कुत्ता, फल, नगर, पुस्तक आदि। देखिए बच्चों, वहाँ जातिवाचक संज्ञा नाम में बताता है कि जातिवाचक संज्ञा यानी जाति का अर्थ इतना है कि यहाँ जातिवाचक संज्ञा का अर्थ इतना है कि जो शब्द किसी प्राणी या पदार्थ या समुदाय की पूरी जाति का बोध कराते हैं उस संज्ञा को हम क्या कहते हैं? ಜಾತಿವಾಚಕ ಸಂಜ್ಞೆ कहते हैं। ಈ ಒಂದು ಜಾತಿವಾಚಕ ನಾಮಪದ ಅಂದರೆ ಏನು ಅಂದರೆ ಮಕ್ಕಳೇ, ಯಾವುದೇ ಒಂದು ಶಬ್ದ ಯಾವುದೇ ಒಂದು ಪ್ರಾಣಿಯ ಅಥವಾ ಪದಾರ್ಥದ ಇಡೀ ಒಂದು ಸಮುದಾಯದ ಬಗ್ಗೆ ತಿಳಿಸಿಕೊಡುವಂಥ ಒಂದು ನಾಮಪದಕ್ಕೆ ನಾವೇನ್ತೀವಿ ಅಂದಾಗ ಜಾತಿವಾಚಕ ನಾಮಪದ ಅಂತ ಕರಿತೀವಿ ಮಕ್ಕಳೇ। ಉದಾಹರಣೆಗೆ ಮನುಷ್ಯ ಒಂದು ಜಾತಿ, ಇಲ್ಲಿ ಮನುಷ್ಯನ ಒಂದು ಹಲವಾರು ಪಂಗಡಗಳದು, ಇಡೀ ಮನುಷ್ಯ ಜಾತಿಯ ಒಂದು ಸಮೂಹದ ಬಗ್ಗೆ ತಿಳಿಸ್ಕೊಡುವಂಥ ಒಂದು ನಾಮಪದಕ್ಕೆ ಅಂತೀವಿ ನಾವು ಜಾತಿವಾಚಕ ಸಂಜ್ಞಾ ಅಂತ ಕರಿತೀವಿ। ಇನ್ನು ಪರ್ವತ, ಹಲವಾರು ಪರ್ವತಗಳದು, ನಿಮಗೆಲ್ಲರಿಗೂ ಗೊತ್ತಿರುವಂಗೆ ಆ ಪರ್ವತಗಳ ಒಂದು ಸಮೂಹದ ಬಗ್ಗೆ ಜಾತಿಗಳ ಬಗ್ಗೆ ತಿಳಿಸ್ಕೊಡೋದು ಯಾವುದಂದಾಗ ಜಾತಿವಾಚಕ ಸಂಜ್ಞಾ ಅಂತ ಹೇಳ್ಬೋದು। ಇನ್ನು ಕುತ್ತ, ನಾಯಿ ಈ ನಾಯಿಗಳ ಬಗ್ಗೆ ಹಲವಾರು ತಳಿಗಳದವು, ಆ ತಳಿಗಳ ಒಂದು ಜಾತಿಗಳ ಬಗ್ಗೆ ತಿಳಿಸ್ಕೊಡೋದು ಯಾವುದಂದಾಗ ಇದು ಜಾತಿವಾಚಕ ಸಂಜ್ಞಾ ಅಂತ ಹೇಳ್ಬೋದು। ಇನ್ನು ಹಣ್ಣುಗಳು ಹಲವಾರು ನಿಮಗೂ ಗೊತ್ತಿರುವಾಗ ಆ ಹಣ್ಣುಗಳ ಒಂದು ಮಾಹಿತಿ ತಿಳಿಸ್ಕೊಡುವಂಥ ನಾಮಪದ। ನಗರ ಬಗ್ಗೆ ತಿಳಿಸ್ಕೊಡೋದು, ಪುಸ್ತಕ ಹಲವಾರು ಪುಸ್ತಕಗಳದವು, ಪುಸ್ತಕಗಳ ಬಗ್ಗೆ ಮಾಹಿತಿ ಇವೆಲ್ಲ ತಿಳಿಸ್ಕೊಡುವಂಥ ಮಾಹಿತಿ ಇದು ಒಂದು ನಾಮಪದ ಯಾವುದಂದಾಗ ಮಕ್ಕಳೇ ಅದು ಜಾತಿವಾಚಕ ಸಂಜ್ಞಾ ಅಂತ ಹೇಳ್ಬೋದು। तीसरा द्रव्यवाचक संज्ञा किसी पदार्थ या द्रव्य का बोध करने वाले शब्दों को हम क्या कहते हैं? द्रव्यवाचक संज्ञा कहते हैं। उदाहरण के लिए पानी, दूध, ये सभी के अलावा पानी, दूध, पेट्रोल, डीजल आदि के अलावा सोना, तांबा, पीतल आदि। यहाँ देखिए बच्चों, द्रव्यवाचक संज्ञा का अर्थ इतना है कि नाम ही बताता है। द्रव्य आप सभी भी देखा है, द्रव्य आप सभी पानी पीते हैं ना, और किस रूप में रहता है? द्रव्य रूप में, यानी घन, द्रव, अनिल, ये सभी भी आप तो साइंस में अध्ययन किया है। वहाँ द्रव्य पदार्थ किस तरह रहता है? वहाँ अणुओं का जोड़न बहुत दूर रहता है, और द्रव्यवाचक वहाँ द्रव्य पदार्थों के बारे में बताने वाला
शब्दों का समूह को हम क्या कहते हैं? द्रव्यवाचक संज्ञा कहते हैं। किसी पदार्थ यानी पदार्थ या द्रव्य को बोध कराने वाला शब्दों को हम क्या कहते हैं? द्रव्यवाचक संज्ञा कहते हैं। ಇನ್ನೊಮ್ಮೆ ನೋಡ್ರಿ ಮಕ್ಕಳೇ, ಇಲ್ಲಿ ಯಾವುದೇ ಒಂದು ಪದಾರ್ಥ ಅಥವಾ ದ್ರವ್ಯದ ಬಗ್ಗೆ ತಿಳಿಸಿಕೊಡುವಂತಹ ದ್ರವ್ಯನ ನಾವು ಅದನ್ನು ಏನಾದರೂ बिसी ಮಾಡಿದಾಗ उसे गर्म किया तो या उसे किसी तरह भी किया तो द्रव्य हो गया तो उन पदार्थों को हम क्या कहते हैं? द्रव्यवाचक संज्ञा कहते हैं। ಇಲ್ಲಿ ಯಾವುದೇ ಒಂದು ಪದಾರ್ಥ ದ್ರವ್ಯ ಮತ್ತು ದ್ರವ್ಯದ ಬಗ್ಗೆ ತಿಳಿಸಿಕೊಡುವಂಥ ಒಂದು ಶಬ್ದಗಳ ಒಂದು ಸಮೂಹಕ್ಕೆ ನಾವೇಂತೀವಿ? ದ್ರವ್ಯವಾಚಕ ನಾಮಪದ ಅಂತ ಕರಿತೀವಿ ಮಕ್ಕಳೇ. ಇಲ್ಲಿ ದ್ರವ್ಯವಾಚಕ ನಾಮಪದ ಅಂದಾಗ ದ್ರವ್ಯ ಈಗಾಗಲೇ ನಿಮಗೆಲ್ಲರಿಗೂ ಗೊತ್ತಿರ್ಬೋದು, ನೀರು, ಹಾಲು, ಆ ತುಪ್ಪ ಕಸಿರ ತುಪ್ಪನೂ ನೀರಾಗತ್ತೆ, ತುಪ್ಪ, ಬೆಣ್ಣೆ, ಮೊಸರು, ಮಜ್ಜಿಗೆ ಆಗುತ್ತೆ ಮೊಸರು ಕಡ್ದ್ರೆ, ಜೊತೆಗೆ ಪೆಟ್ರೋಲ್, ಡೀಸೆಲ್ ಇವೆಲ್ಲ ದ್ರವ್ಯಗಳ. ಇದನ್ನು ಬಿಟ್ಟು ಕೆಲವೊಂದಿಷ್ಟು ಪದಾರ್ಥಗಳು, ಗಟ್ಟಿ ಪದಾರ್ಥಗಳು, ಘನ ರೂಪದೊಳಗಿರುವಂಥ ಪದಾರ್ಥಗಳನ್ನ ನಾವು ಬಿಸಿ ಮಾಡಿದಾಗ ಅದು ದ್ರವ್ಯ ಆತಂದ್ರೆ ಅಂಥ ಒಂದು ನಾಮಪದಗಳಿಗೆ ನಾವು ಯಾವ ನಾಮಪದಗಳಂತೇವೆ ಅಂದಾಗ ಮಕ್ಕಳೇ? ದ್ರವ್ಯವಾಚಕ ನಾಮಪದಗಳು ಅಂತ ಕರಿತೀವಿ. ದ್ರವರೂಪದ ನಾಮಪದಗಳು, ದ್ರವರೂಪ ಅಂತ ಇರುವಂಥ ನಾಮಪದಗಳು ಅಂತ ಕರಿತೀವಿ. ಅಲ್ಲಿ ಬಂಗಾರನ ಕಾಸ್ತಾಗ ಏನಾಗುತ್ತೆ? ಅದು ದ್ರವರೂಪ ಬರ್ತೈತಿ. ಆದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ಒಂದೇ ಒಂದು ದ್ರವರೂಪಕ್ಕೆ ಬರಲಾರಂಥದ್ದು ಯಾವುದಂದಾಗ ಅದು ಚಾಂದಿ. एक अपवाद है। चांदी क्या है? अपवाद है. ಇಲ್ಲಿ ಬಂಗಾರ, ತಾಮ್ರ, ಕಬ್ಬಣ ಅಥವಾ ಹಿತ್ತಾಳೆ ಇವನ್ನೆಲ್ಲನೂ ನಾವು ಕಾಸಿದ್ರೆ ಏನಾಗುತ್ತೆ? ನೀರಾಗಿ ಹರಿತೈತಿ. ಆದ್ರೆ ಬೆಳ್ಳಿ ಏನಾಗಲ್ಲ, ಹರಿಯೋದಲ್ಲ. ಆ ಕಾರಣದಿಂದ ಇದು ಏನದು? ಅಪವಾದ ಅಂತ ಹೇಳ್ಬೋದು. ಇದು ದ್ರವ್ಯವಾಚಕ ನಾಮಪದ ಮಕ್ಕಳೇ. ಮುಂದಿನ ಒಂದು ನಾಮಪದ ಯಾವುದು ಅಂದಾಗ ಮಕ್ಕಳೇ? ಚೌಥವಾ ಸಮೂಹವಾಚಕ ಸಂಜ್ಞಾ. समूहवाचक संज्ञा देखो, समूह यह बताते हैं कि जिस शब्द से किसी समूह या समुदाय का बोध हो, उन्हें समूह वाचक संज्ञा कहते हैं. उदाहरण के लिए सेना, कक्षा, जुलूस, सभा आदि. देखिए यहाँ भी समूह, पूरा एक समूह के बारे में जिस शब्द से किसी समूह या समुदाय का बोध हो, उन्हें हम क्या कहते हैं? समूहवाचक संज्ञा कहते हैं. उदाहरण के लिए सेना, ये सभी पूरा एक सेना का समूह है. उसी तरह कक्षा में रहने वाला सभी छात्र. जुलूस यानी आप सभी भी एक जुलूस में जा रहे तो वहाँ आपका अकेला नाम नहीं लेता, बल्कि वहाँ पूरा जुलूस का वहाँ नाम लेता है. उसी तरह सभा, एक समारंभ सभा हो, वहाँ आने वाला सबको भी क्या करता है?
सभा में आए हुए मुख्य अतिथि और समारंभ के आए हुए मेहमान, सभा में भाग लिए हुए सभी लोगों को सबके तरफ धन्यवाद कहते हैं ना। उसी तरह यहाँ पूरा का पूरा समूह को बोलने वाला शब्दों को हम क्या कहते हैं? ಸಮೂಹವಾಚಕ ಸಂಜ್ಞೆ कहते हैं। ಮಕ್ಕಳೇ, ಈ ಒಂದು ಸಮೂಹವಾಚಕ ಸಂಜ್ಞೆ ಅಂದರೆ ಯಾವುದೇ ಒಂದು ಪದ ಸಮೂಹ ಮತ್ತು ಸಮುದಾಯದ ಬಗ್ಗೆ ಸಂಪೂರ್ಣವಾಗಿ ತಿಳಿಸಿಕೊಡುವಂಥ ಒಂದು ನಾಮಪದಗಳಿಗೆ ನಾವೇಳ್ತೀವಿ ಸಮೂಹವಾಚಕ ನಾಮಪದ ಅಂತ ಕರಿತೀವಿ. ಉದಾಹರಣೆಗೋಸ್ಕರ ಒಂದು ಸೇನಾ, ಇಡೀ ಒಂದು ಸೇನೆಯ ಒಂದು ಸಮೂಹ ಹೇಳ್ತೈತಿ. ಕಕ್ಷಾ, ಇಡೀ ಒಂದು ತರಗತಿಯ ಬಗ್ಗೆ ಹೇಳ್ಕೊಡ್ತೈತಿ. ಜುಲೂಸ್, ಇಡೀ ಒಂದು ಮೆರವಣಿಗೆ ಹೋಗುವಂಥ ಎಲ್ಲ ಜನ ಸಮೂಹದ ಒಂದು ಜುಲೂಸದ ಹೇಳ್ತೈತಿ. ಸಭೆಯಲ್ಲಿ ಪಾಲ್ಗೊಂಡಂಥ ಎಲ್ಲ ಒಂದು ಜನರ ಮಾಹಿತಿ ತಿಳಿಸ್ಕೊಡ್ತೈತಿ. ಕೊನೆಯದಾಗಿ ಇರುವಂಥ ಒಂದು ನಾಮಪದ ಯಾವುದು ಅಂದಾಗ ಅದು ಭಾವವಾಚಕ ಸಂಜ್ಞಾ ಅಂತ ನಾವು ಹೇಳ್ಬೋದು. ಭಾವವಾಚಕ ಸಂಜ್ಞಾ. भाववाचक संज्ञा किसी गुणदशा गुणदशा स्वभाव, स्वभाव को बोध करने वाला शब्दों को भाववाचक संज्ञा कहते हैं. उदाहरण के लिए चतुराई, कुरूपता, भूख, मित्रता, सुंदरता आदि. देखिए बच्चों, आपका अंतिम रहने वाला जो संज्ञा है वो भाववाचक संज्ञा है. भाववाचक संज्ञा इसका अर्थ है किसी गुण दशा स्वभाव को व्यक्ति में रहने वाला कुछ गुण दशा रहता है. उन गुण दशाओं का बोध करने वाला व्यक्ति के अंदर यानी प्राणी में अंदर रहने वाला गुण दशा भावों को व्यक्त करने वाला शब्दों को हम क्या कहते हैं? ಭಾವವಾಚಕ ಸಂಜ್ಞೆ कहते हैं. ಮಕ್ಕಳೇ, ಇಲ್ಲಿ ಒಬ್ಬ ವ್ಯಕ್ತಿಗಳಾಯ್ತು, ಪ್ರಾಣಿಗಳಾಯ್ತು, ಆ ಒಂದು ಪ್ರಾಣಿಗಳಾಯ್ತು, ಮನುಷ್ಯರಲ್ಲಾಯ್ತು, ಅವರಲ್ಲಿರುವಂಥ ಒಂದು ಭಾವನೆಗಳು, ಆ ಒಂದು ಭಾವನೆಗಳ ಒಂದು ಭಾವನೆಗಳನ್ನು ತಿಳಿಸಿಕೊಡುವಂಥ ಒಂದು ನಾಮಪದಕ್ಕೆ ನಾವೇಳ್ತೀವಿ ಭಾವವಾಚಕ ಸಂಜ್ಞೆ ಅಂತ ಕರಿತೀವಿ. ಉದಾಹರಣೆಗೋಸ್ಕರ ಚತುರಾಯಿ, ಬುದ್ಧಿವಂತಿಕೆ ತೋರ್ಸಂದ್ರೆ ತೋರ್ಸಕ್ಕೆ ಬರಲ್ಲ, ಅದು ನಮ್ಮೊಳಗೆ ಇರ್ತೈತಿ. ಅದರ ಒಂದು ಬುದ್ಧಿವಂತಿಕೆ ಅನ್ನೋದು ವ್ಯಕ್ತಿ ಅಂತರಂಗದೊಳಗಿರ್ತೈತಿ. ಅಂಥ ಒಂದು ಭಾವನೆಗಳನ್ನ ತಿಳಿಸ್ಕೊಡುವಂಥದ್ದು ಯಾವುದು ನಾಮಪದ ಅಂದಾಗ ಅದು ಭಾವವಾಚಕ ನಾಮಪದ ಅಂತ ಹೇಳ್ಬೋದು. ಉಸಿ ಥರ ಕುರುಪತ, ವ್ಯಕ್ತಿ ಹೆಂಗದ ಅಂದ್ರೆ ಭಾಳಷ್ಟು ವಿಕಾರದನ, ಸ್ವಲ್ಪ ತೋರಿಸ್ರಿ ಅಂದ್ರೆ ತೋರ್ಸಕ್ಕೆ ಬರಲ್ಲ. ಆ ವ್ಯಕ್ತಿ ನೋಡಿದಾಗ ಅವನಲ್ಲಿರುವಂಥ ವಿಕಾರತೆ ಕಾಣ್ಬೋದು. ಇನ್ನು ಬುಕ್, ಬಾಯಾರಿಕೆ ಆಗೈತಿ, ಹೆಂಗಿರ್ತೈತೆ ತೋರಿಸ್ರಿ ಅಂದ್ರೆ ನೀರಡಿಕೆ ಆಗೈತಿ ನಾವು ಅಂತೀವಿ. ಆ ನೀರಡಿಕೆ ಬುಕ್ ಹೊಟ್ಟೆ ಹಸಿದೆ ಅಂತ ಹೇಳ್ಬೋದು. ಹೆಂಗೆ ಹಸಿದೆ ತೋರಿಸ್ರಿ, ಪ್ಯಾಸ್ನಿ ಗಲತ್ ಪದ್ಯ. ಬುಕ್ ಹೊಟ್ಟೆ ಹಸ್ತೈತಿ ರೀ, ಭಾಳ ಚಟಪಡಿಸ ಅಂತೈತಿ, ಹೊಟ್ಟೆಗೇನು ತಳಮಳ ಅಂತೈತಿ ಅಂತ ಅಂತೀರಿ. ಅದು ಹೆಂಗೆ ತೋರಿಸಿದ್ರೆ ತೋರ್ಸಕ್ಕೆ ಬರಲ್ಲ. ಅಂಥ ಒಂದು ಭಾವನೆಗಳು. ಏನು ಮಿತ್ರತಾ, ನಾನು ಅವ್ದು ಗೆಳತನ ಭಾರಿ ರೀ, ಅದ್ಭುತ ಐತಿ, ಭಾಳ ಬೆಸ್ಟ್ ಅದೀವಿ ನಾವು ಗೆಳತನದಾಗ ಅಂದ್ರಿ. ಗೆಳತನ ಹೆಂಗೆ ತೋರಿಸಿ ಅಂದ್ರೆ ತೋರ್ಸಕ್ಕೆ ಬರಲ್ಲ. ಉಸಿ ಥರ ಸುಂದರತಾ, ಆ ಹೂವು ಭಾಳಷ್ಟು ಅದ್ಭುತವಾಗಿ ಸುಂದರವಾಗಿತ್ತು, ಅದು ಹೆಂಗಿತ್ತು ಸ್ವಲ್ಪ ತೆಗೆದು ತೋರಿಸ್ರಿ, ಬರಲ್ಲ. ಅಂಥ ಒಂದು ಭಾವನೆಗಳನ್ನು ತಿಳಿಸ್ಕೊಡುವಂಥ ಒಂದು ನಾಮಪದನ ಯಾವುದು ಅಂದಾಗ ಅದು ಭಾವವಾಚಕ ನಾಮಪದ ಅಂತ ಹೇಳ್ಬೋದು. ಹಾಗೆ ಅದಕ್ಕೆ ಬಚ್ಚೋ
कुछ यहाँ शब्द और उसका भाववाचक को देखिए। कुछ शब्द और उसका भाववाचक, कुछ शब्द और उसका भाववाचक बच्चों आप सभी भी अपने पुस्तकों में लिख लो, ये सभी भी। शब्द यहाँ भाववाचक। चोर, एक चोर है, उसमें भाववाचक रहता है चोरी। देखो चोर में किस तरह भाववाचक रहता है चोरी। कಳ್ಳ ಅವನಲ್ಲಿರುವಂಥ ಭಾವವಾಚನ ಏನು ಕಳ್ಳತನ। ಮೂರ್ಖ ಮೂರ್ಖತಾ। ದಡ್ಡ ಅವನಲ್ಲಿರುವಂಥ ಭಾವವಾಚನೆ ದಡ್ಡತನ। माता मातृत्व। मित्र मित्रत्व। बूढ़ा बूढ़ापन। देव देवत्व। नेता नेतृत्व। पंडित पंडित्व। पिता पितृत्व। उसी तरह अन्य कुछ भाववाचक। राष्ट्र राष्ट्रीयता। राष्ट्र राष्ट्रीयता। उसी तरह लड़का लड़कपन। विद्वान विद्वत्व। संस्कृति संस्कार। एक एकता। ऊंची ऊंचाई। वीर वीरत्व अथवा वीरता आदि। देखो बच्चों, इसी तरह यहाँ आप सभी भी संज्ञा संज्ञा का प्रकार और वहाँ रहने वाला बाद में अंतिम में आने वाला भाववाचक में आने वाला कुछ शब्द, उसका भाववाचक का कुछ शब्दों का अध्ययन किया। अगले क्लास में
संज्ञा के बाद आने वाला, एक व्याकरण में आने वाला संज्ञा के बदले में उपयोग करने वाला एक और एक व्याकरण भाग है। संज्ञा के बदले उपयोग करने वाला शब्दों को हम क्या कहते हैं? सर्वनाम कहते हैं। सर्वनाम के बारे में अध्ययन करेंगे। उस विषय के बारे में अगले क्लास में मैं आपको मिलूंगा। आप सबको भी बहुत बहुत धन्यवाद।